संगमेश्वर, कोकणातील एक ठिकाण. आज शांत वाचणारे हे संगमेश्वर, पण या शांततेखाली दडलेला आहे मराठा इतिहासातील एक अत्यंत वेदनादायी क्षण. हीच ती भूमी आहे जिथे स्वराज्यासाठी आयुष्य वेचणारे छत्रपती संभाजी महाराज क्षणभर विसावले होते. स्वतःला आत्मस्वकीयांना विसरून केवळ स्वराज्याचा विचार करणारे पराक्रमी छत्रपती. इसवी सन 1689 महाराज याच संगमेश्वर ठिकाणी मुक्कामी होते. सोबत होते कवी कलश आणि मोजके काही सहकारी. महाराजांकडे मोठे सैन्य नव्हते, पण त्यांच्या छातीत धडधडत होते अखंड स्वराज्याचे स्वप्न. आणि याच क्षणी घात झाला. मुघल सरदार मुकब्बर खानाने कपटाने हल्ला चढवला. अचानक झालेला हल्ला, त्यात संख्याबळ कमी, पण तरीही महाराज हटले नाही. इथे तलवारी भिडल्या, इथे रक्त सांडले, इथे शौर्याने शेवटचा श्वास घेतला. आणि अखेर या पवित्र भूमीत एका सिंहाला जकडण्यात आले. ते साखळदंड आज इथे नाहीत, त्या वेदना आज दिसत नाहीत, पण ही माती अजूनही आठवते धर्मासाठी न झुकणारा, मरणासाठी हसत हसत समोर जाणारा राजा आणि तितकाच ताकदीचा योद्धा. संगमेश्वर म्हणजे मराठ्यांच्या पराभवाची जागा नाही, ती आहे त्यागाची सुरुवात, बलिदानाची पहिली पायरी आणि अमरत्वाचे प्रवेशद्वार. इथून सुरू झाला संभाजी महाराजांच्या क्रूर छळाचा प्रवास. पण त्या अनन्वित छळाने महाराज झुकले नाहीत, धर्म बदलला नाही, स्वाभिमान विकला नाही. मुघलांना शरीर जकडता आले, पण विचार नाही, आत्मा नाही. आज संगमेश्वर शांत आहे, पण जो इतिहास जाणतो त्याला ही शांतता ऐकू येते. ती ओरडून सांगते, शंभूराजे अमर आहेत, शंभूराजे अमर आहेत. या ठिकाणी आल्यावर माझ्यासारख्या शिवभक्ताला एक विचार येतो की या जागेचं शासनानं थोडं संवर्धन करावं.